एस-एम-बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो, लातूर डी-सी बँकेच्या जे काही पेपर आहेत मित्रांनो, ते 28 मार्चला होणार आहेत पहा. आता आपल्याकडे फक्त बोटावर म्हणजे फक्त काही तास शिल्लक आहेत पहा. आता कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण या ठिकाणी पी-डी-एफ तयार केले आहेत मित्रांनो. यामध्ये जे काही आय-एम-पी टॉपिक्स आहेत मित्रांनो, ते हायलाइट करून तुम्हाला दिलेले आहेत पहा. त्यामुळे लवकरात लवकर त्या पी-डी-एफ तुम्ही घ्या. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो, ह्या पी-डी-एफ आपण तयार केलेल्या आहेत पहा. आणि बघा आता तुम्हाला इतका भारी चान्स आहे तुमच्या जिल्ह्यामध्ये आणि मित्रांनो पहा जागा पण किती भरपूर आहेत पहा. चांगला जॉब आहे पहा या ठिकाणी, चांगलं पेमेंट सुद्धा आहे. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्यायची. पी-डी-एफ फक्त बघा ₹399 असणार आहे. एवढे पैसे आपण कुठेही खर्च करतो पहा. यामध्ये तुम्हाला सगळे विषय भेटणार आहे. संगणक असेल, सहकार असेल, बँकिंग असेल, सगळे विषय मित्रांनो तुम्हाला ₹399 मध्ये भेटणार आहे. चालू घडामोडी सुद्धा मिळणार आहेत मित्रांनो. त्यामुळे जो काही नंबर दिसतोय बघा 9325230840 या नंबरला ₹399 पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये तुमच्या WhatsAppला लगेच पी-डी-एफ पाठवून देईल पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो आपण या ठिकाणी या पी-डी-एफ केलेल्या आहेत पहा. चला जास्त काही सांगत नाही. पहिला प्रश्न आहे, 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऋत्विक रंजन पांडे. लक्षात ठेवा. ऋत्विक रंजनम पांडे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे पहा. हायड्रोजन चालित बसेस तैनात करणारी भारतामधील पहिलं विमानतळ कोणतं आहे? तर मित्रांनो कोणतं आहे? तर कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ केरळ आहे आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कोचीन विमानतळ या हायड्रोजन बसेससाठी कोणत्या प्रकारच्या हायड्रोजनचा वापर करणारी? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर मित्रांनो ग्रीन हायड्रोजन ऑप्शन क्रमांक 3 ग्रीन हायड्रोजन याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा. पहिली CBDC आधारित सेंट्रल बँक डिजिटल चलन सार्वजनिक वितरण प्रणाली PDS कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर मित्रांनो ही गुजरात या राज्याने सुरू केली पहा. ऑप्शन क्रमांक 2 गुजरात या राज्याने ही चालू केली पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, गुजरातमध्ये अन्नपूर्णा ग्रेन ATMद्वारे CBDC आधारित वितरणाची प्रायोगिक तत्त्वावर सुरुवात कोठे करण्यात आली आहे? नंतर कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे? तर साबरमती अहमदाबाद याचं बरोबर उत्तर आहे. कुठं? साबरमती अहमदाबाद या ठिकाणी. चला पुढचा प्रश्न मित्रांनो, देशातील पहिलं 24 तास चालणारं धान्य ATM कोणत्या ठिकाणी चालू करण्यात आलं आहे? धान्याचं ATM. तर मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी आहे? तर भुवनेश्वर ओडिसा या ठिकाणी हे चालू करण्यात आलेले पहा. भुवनेश्वरमध्ये सुरू झालेल्या भारतातील पहिल्या धान्य ATMला काय नाव देण्यात आलं आहे? तर अन्नपूर्ती हे नाव देण्यात आलं आहे मित्रांनो. काय? अन्नपूर्ती. पुढचा प्रश्न आहे पहा. भारतातील पहिलं PPP म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप आधारित मेडिकल कॉलेज कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आहे? तर मित्रांनो हे थार मध्य प्रदेशमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नुसतं पिक्चर बघितले आणि साऊथचे बघत नका राहू मित्रांनो. तर तुम्ही या ठिकाणी नोट्स सुद्धा काढून घ्या. थेट परकीय गुंतवणूक म्हणजे FDI आकर्षित करण्यात 2023-24 आणि 24-25 या आर्थिक वर्षामध्ये भारतातील प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो भारतातील प्रथम क्रमांकाचं राज्य आहे महाराष्ट्र राज्य. ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र राज्य आहे पहा. DCC बँकेसाठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक खास पी-डी-एफ आपण बनवलेली पहा. योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी. यामध्ये एकूण बघा 10,000 प्रश्न असणार आहे. यामध्ये सर्व विषय आपण कव्हर केले बघा. संगणक असेल, सहकार असेल, जवळजवळ सगळे टॉपिक कव्हर केलेले आहेत. मित्रांनो ही पी-डी-एफ तुम्हाला तुमच्या WhatsAppवरती मिळणार आहे. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, ₹399 या ठिकाणी आपल्याला फोनपे, गुगल पे करायचे पहा. ₹399 जो काय आपला नंबर आहे पहा 9325230840 तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. जो काय QR कोड आहे हा सुद्धा स्कॅन करून तुम्ही पेमेंट पाठवू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट त्याच नंबरवर तुम्हाला सेंड करायचा आहे. तुम्हाला बघा ही पी-डी-एफ तुमच्या पेमेंट झाल्यानंतर एका मिनिटामध्ये पाठवली जाईल. त्यामुळे बघा ज्यांना कोणाला खरंच पी-डी-एफ घ्यायची असेल, जे खरंच सिरियसली अभ्यास करत असेल किंवा ज्यांना खरोखर वाटत असेल आपलं या ठिकाणी काम व्हावा, तर लवकरात लवकर अभ्यासाला लागा पहा. ही प्रोसेस फार फास्ट असते पहा. तुमचे कधी हॉल तिकीट येतील आणि कधी पेपर चालवतील हे सुद्धा तुम्हाला समजणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर सगळ्यांनी पी-डी-एफ घ्यायची पहा. ₹399 आपल्याला काय करायचं आहे पेमेंट करायचं आहे. यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत. तर मित्रांनो कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी आपण ही पी-डी-एफ लॉन्च केलेली पहा. कमी वेळेमध्ये तुम्हाला सगळं काही मिळणार आहे पहा आणि चांगला योग्य डायरेक्शनने अभ्यास तुमचा होणार आहे पहा. ₹399 जो काही नंबर दिलेला आहे त्याला तुम्ही फोनपे, गुगल पे करा आणि त्याच WhatsApp नंबरला तुम्हाला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पी-डी-एफ पाठवून देईल पहा. जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर घेऊन टाका. वेळ फार कमी आहे. भारतामधील पहिली स्वदेशी हायड्रोजन फ्युल सेल प्रवासी बोट कोठे लॉन्च करण्यात आली आहे?
तर मित्रांनो ही वाराणसी, गंगा या ठिकाणी ही लॉन्च करण्यात आलेली पहा. भारतामधील पहिल्या स्वदेशी हायड्रोजन बोटीमध्ये किती प्रवासी क्षमता आहे? तर 50 प्रवासी लक्षात ठेवा मित्रांनो, 50 प्रवासी क्षमता आहे पहा. समजलं? 50 प्रवासी क्षमता आहे पहा. भारतामधील पहिली हायड्रोजन फ्यूल सेल बस सेवा कोणत्या ठिकाणी सुरू झाली? तर मित्रांनो ही कोणत्या ठिकाणी सुरू झाली आहे? लेह लडाख या ठिकाणी ही चालू झाली पहा. लेह लडाख. भारतातील पहिली स्वदेशी मेड इन इंडिया हायड्रोजन बस कुठे विकसित करण्यात आली? तर मित्रांनो ही कुठे विकसित करण्यात आली? तर पुणे या ठिकाणी मित्रांनो ही विकसित करण्यात आली. कुठं? पुणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतातील पहिला 8 पदरी एक्सप्रेसवे बोगदा कोणत्या महामार्गावर बांधण्यात आला आहे? तर मित्रांनो 8 पदरी एक्सप्रेसवे बोगदा हा मित्रांनो कोणत्या महामार्गावर बांधण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवरती हा बांधण्यात आलेला आहे पहा. जागतिक ध्यान दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर मित्रांनो 21 डिसेंबरला जागतिक ध्यान दिवस साजरा केला जातो पहा. 2026 मध्ये कोणत्या भारत-पाक सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्थापन करण्यात आला आहे? तर मित्रांनो कोणत्या ठिकाणी केलेला आहे? त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पूंछ, जम्मू आणि काश्मीरमध्ये पहा. भारत-पाक सीमेवरती पूंछ शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्या लष्करी तुकडीच्या परिसरामध्ये उभारण्यात आला आहे? तर 9 मराठा रेजिमेंट याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, पूंछ सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी कोणत्या संस्थेने पुढाकार घेतला? तर आम्ही पुणेकर पुणे या संस्थेने पुढाकार घेतला पहा. 8वा राज्य वेतन आयोग स्थापन करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, आसाम याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑप्शन क्रमांक 2 आसाम. नेक्स्ट आहे पहा, आसाम सरकारने स्थापन केलेल्या 8व्या राज्य वेतन आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सुभाष दास. लक्षात ठेवा मित्रांनो, सुभाष दास याचं बरोबर उत्तर आहे पहा. नवी दिल्ली विश्व पुस्तक मेळा 2026 मध्ये सन्माननीय अतिथी देश म्हणून कोणत्या देशाची निवड करण्यात आली होती? तर मित्रांनो कोणत्या देशाची या ठिकाणी निवड करण्यात आली होती? त्याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 2 कतार. लक्षात ठेवा कतार. नेक्स्ट आहे पहा, जानेवारी 2026 मध्ये जम्मू काश्मीरच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये भारतीय लष्कराचे कॅस्पर वाहन दरीत कोसळून 10 जवान शहीद झाले होते? तर मित्रांनो दोडा याचं बरोबर उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 डोडा डोडा. नेक्स्ट आहे पहा, 2026च्या प्रजासत्ताक दिनी 77वा प्रजासत्ताक दिन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत राष्ट्रध्वज फडकवण्याचा मान कोणाला मिळाला? तर मित्रांनो कोणाला मिळाला? तर फ्लाईट लेफ्टनंट अक्षता धनकर यांना मिळाला पहा. जानेवारी 2026 मध्ये सर्व प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थाचं उत्पादन, साठवणूक, विक्री आणि वितरणावर पूर्णपणे बंदी घालणारं पहिलं राज्य कोणतं ठरलं? तर मित्रांनो पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर ओडिसा याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणतं? ओडिसा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, गिग कामगारासाठी स्वतंत्र वैधानिक कल्याण मंडळ म्हणजे बोर्ड स्थापन करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक हे राज्य पहिलं आहे पहा. 28 जानेवारी 2026 रोजी दिल्लीमधील करिअप्पा परेड ग्राउंडवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील सर्वोत्तम एनसीसी छात्र म्हणजे बेस्ट कॅन्डिडेट सिनियर विनिंग आर्मी म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आलं? तर मित्रांनो कोणाला? तर तनू भान यांना सन्मानित करण्यात आलं पहा. नेक्स्ट आहे पहा, युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या संरक्षणासाठी आंतर सरकारी समितीने 22वी सत्र 2025 कोठे आयोजित करण्यात आलं होतं? तर मित्रांनो हे कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं असं विचारलंय. तर लाल किल्ला याचं बरोबर उत्तर आहे. कुठं? लाल किल्ला. देशातील पहिलं पॉवर म्युझियम बिहारमधील कोणत्या ठिकाणी उभारलं जाणार आहे? पॉवर म्युझियम तर पाटणा या ठिकाणी हे उभारलं जाणार आहे. कुठं? पाटणा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 3 वर्षाचे रोलिंग बजेट लागू करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलं आहे? तर मध्य प्रदेश राज्य हे ठरलेलं आहे पहा. मतदार यादी 100% डिजिटल करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर राजस्थान मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान. भारतामधील पहिल्या महिला संचलित औद्योगिक पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आलं? तर ऑप्शन क्रमांक 2 गोवरी बिदानूर कर्नाटक याचं बरोबर उत्तर आहे पहा. 100% विमा संरक्षण मिळवणारा भारतातील पहिला जिल्हा कोणता आहे? तर मित्रांनो अलवार
राजस्थान हा पहिला जिल्हा आहे पहा. 12वे आंतरराष्ट्रीय प्लास्टिक प्रदर्शन कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलं आहे? तर मित्रांनो, नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेले पहा. भारतामधील सर्वात पहिली महानगरपालिका कोणती आहे? तर मित्रांनो, मद्रास महानगरपालिका आहे. कोणती? मद्रास. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आणि तिची स्थापना कधी झाली? तर लक्षात ठेवा बघा मित्रांनो, मुंबई हिची स्थापना झाली पहा, मुंबई. नेक्स्ट पहा, फेब्रुवारी 2026 मध्ये मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली? तर युनाम खेमचंद सिंग यांची निवड झाली पहा. स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेच्या सभापती कोण होत्या? मित्रांनो, कोण होत्या? तर ग वा मावळणकर हे होते पहा. कोण होते? ग वा मावळणकर. 18व्या लोकसभेच्या सभापतीपदी कोणाची निवड झालेली आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ओम बिर्ला आपल्या या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पहा. दक्षिणात्य अभिनेता विजय यांच्या तमिळगा वेत्री कमळघम या पक्षाला निवडणूक आयोगाने कोणतं चिन्ह मंजूर केलं आहे? तर मित्रांनो, कोणतं चिन्ह मंजूर केलं आहे? तर शिट्टी याचं बरोबर उत्तर आहे पहा, शिट्टी. ओडिशा विधानसभेला संबोधित करणाऱ्या पहिल्या राष्ट्रपती कोण बनल्या आहेत? तर द्रौपदी मुर्मू याचं बरोबर उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 2. इस्रायलने इराणच्या अणुकेंद्रामध्ये आणि लष्करी तळावर केलेल्या मोठ्या लष्करी कारवाईला कोणतं नाव दिलं होतं? तर बघा, ऑपरेशन रायझिंग लायन हे नाव दिलं होतं पहा. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सीमेचं नाव काय आहे? तर डुरंड लाईन. मित्रांनो, लक्षात ठेवा, डुरंड लाईन याचं बरोबर उत्तर आहे पहा. इस्रायलने इराणवर हल्ले करण्यासाठी कोणतं लष्करी ऑपरेशन चालू केलं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ऑपरेशन शील्ड ऑफ जुदा याचं बरोबर उत्तर आहे पहा. ऑपरेशन एपिक प्युरी हे कोणत्या देशाने इराणवर हल्ले करण्यासाठी राबवलेलं ऑपरेशन आहे? तर अमेरिका याचं बरोबर उत्तर आहे पहा, ऑप्शन क्रमांक 1 अमेरिका. फेब्रुवारी 2026 मध्ये बांगलादेशचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली? तर तारिक रहमान याचं बरोबर उत्तर आहे पहा. फोर्ब्सच्या 2026च्या ताज्या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोणी? एलोन मस्क आपल्या या ठिकाणी योग्य उत्तर आहे पहा. पहिली AI कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून इडेला यांची नियुक्ती कोणत्या देशामध्ये करण्यात आली आहे? तर अल्बानिया या ठिकाणी करण्यात आली पहा. नेक्स्ट मित्रांनो, आयरिस हा भारतातील पहिली AI शिक्षिका कोणत्या राज्यात शाळेत कार्यरत आहे? तर मित्रांनो, ही केरळमध्ये कार्यरत आहे पहा. कुठं? केरळ. भारतामधील पहिलं AI विद्यापीठ महाराष्ट्रामधील कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आहे? तर मित्रांनो, कर्जत जिल्हा रायगड याचं बरोबर उत्तर आहे पहा. भारतामधील पहिली AI अंगणवाडी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये सुरू झाली? तर नागपूरमधील वडधामणा या ठिकाणी. पर्यंत आले असाल तर लवकरात लवकर बघा, या ठिकाणी तुम्ही फोनपेमध्ये जा, 399 रुपये पेमेंट करा. मी तुम्हाला सगळ्या PDF एका मिनिटामध्ये पाठवून देईल पहा. सर्व विषय आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत आणि मित्रांनो, यामध्ये तुम्हाला सगळे विषय मिळणार आहेत पहा. बरोबर आहे की नाही? झालेली प्रश्नपत्रिका, तसेच मित्रांनो जे काही योग्य डायरेक्शनने अभ्यास कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी या PDF आपण तयार केलेल्या आहेत. त्यामुळे जास्त काही विचार करू नका. लगेच फोनपेमध्ये जा. 399 रुपये या ठिकाणी तुम्हाला फोनपे, गुगल पे करायचे आहेत आणि लवकरात लवकर घेऊन टाका पहा. आत्ता तुमचे हॉल तिकीट येतील आणि लगेच पेपर चालू होतील बघा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी, फास्ट रिव्हिजनसाठी बघा आपण या PDF बनवलेल्या आहेत पहा. ही संधी सोडू नका, कारण की संधी वारंवार मिळत नसते पहा. संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे आणि लवकरात लवकर मित्रांनो ह्या PDF घ्या मित्रांनो आणि लवकरात लवकर अभ्यासाला लागा. जो नंबर दिलाय पहा, त्या नंबरला पेमेंट करा. जो काही QR आहे त्याला सुद्धा स्कॅन करू शकता आणि लवकरात लवकर अभ्यास करायला आपल्याला चालू करायचं आहे. कारण की जितका उशीर आपल्याला होईल तितकी रिव्हिजन आपली लेट होणार. त्यामुळे तुम्ही जितक्या लवकर PDF घेताल तेवढ्या जास्त तुमचे रिव्हिजन होणार आणि रिव्हिजन झाल्यानंतर आपल्याला चांगला स्कोर वाढणार. बरोबर आहे की नाही? त्यामुळे हे गणित सोपं आहे. जितका लवकर तुम्ही घेणार तितक्या जास्त रिव्हिजन होणार. योग्य डायरेक्शनने अभ्यास करण्यासाठी आणि कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या PDF तयार केलेल्या आहेत पहा. लवकरात लवकर फोनपे, गुगल पेमध्ये जा. जो नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला पेमेंट करा आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट पाठवा आणि लवकरात लवकर अभ्यासाला चालू करा.